काही ठिकाणं तुमच्या मनाला इतकी आकर्षित करतात की तुम्हाला त्यांना भेट देण्याची तीव्र इच्छा होते। खिद्रापूर हे अशाच ठिकाणांपैकी एक आहे। आज मी पोचलो आहे खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरामध्ये। हेमाडपंथी शैलीतलं हे मंदिर म्हणजे वास्तुकलेचा एक उत्कृष्ट असा नमुना आहे आणि मंदिरामध्ये आपण जिथे पाहू तिकडे आपल्याला सुंदर सुंदर शिल्पाकृती पाहायला मिळतात। हा आहे कोपेश्वर मंदिरामधला स्वर्गमंडप। या स्वर्गमंडपाला एकूण 48 खांब आहेत। स्वर्गमंडपातले जे मधले खांब आहेत त्याच्या वरती आहेत दिशा देवता, ज्यांना दिक्पाल असं म्हटलं जातं। या स्वर्गमंडपाचं उघडं छत हे होम हवनाच्या संविधानाचे धूर जाण्यासाठी ठेवलेलं आहे। स्वर्गमंडपाच्या नंतर सभामंडप आहे। सभामंडप हा सुद्धा दगडी खांबावरती उभा आहे। आपली नजर खेळते ते दक्षिणाभिमुख असणाऱ्या गाभाऱ्यातील शिवलिंगावरती। हे शिवलिंग किंचित तांबूस रंगाचं आहे आणि शायुंखा रंगाने काळी कुळकुळीत आहे। या मंदिराच्या बाहेरच्या बाजूला, सभामंडपाच्या बाजूला आणि गाभाऱ्याच्या भोवती गजपटावरती एकूण 92 हत्तींची मालिका आहे आणि त्या हत्तींवरती विविध देवदेवता आरूढ आहेत। या गजपट्ट्याच्या वरती नरपट्टा आहे। नरपट्टा यासाठी म्हटलं जातं की मंदिराच्या या भागावरती विविध देवदेवतांचं आणि सूरसुंदरींचं अंकन केलेलं आहे। या मंडपांच्या खांबावरती रामायण, महाभारत, पंचतंत्र त्याचप्रमाणे प्रचलित कथांवरती सुंदर दगडी कोरीव काम केलेलं आहे। पाने, फुले, नर्तकी यांच्या कलाकुसरींनी नटलेले हे मंदिर खरोखरीच अप्रतिम आहे। संपूर्ण व्हिडिओसाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक क्लिक करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।